या थंडगार पावसामध्ये मुगाची गरमागरम आमटी आणि मऊ मऊ लुसलुशीत भात याचं जे कॉम्बिनेशन आहे ना, त्याची खरी मजा शब्दात खरंच नाही मांडता येणार. मी इथे 1 वाटी मुगाची डाळ आणि 1.5 वाटी तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता कुकरला लावायची तयारी केली आहे. मूग शिजवतानाच मी इथे टोमॅटो ॲड करणार आहे. शिजलेल्या टोमॅटोची चव जी आहे ती आमटीमध्ये खूप भारी लागते. पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे टोमॅटो जे आहे ते स्वच्छ धुवून घ्या आणि आतून 2-3 वेळा चेक करत जा. डाळ शिजतानाच मी इथे हळद टाकते आहे आणि चवीनुसार भातामध्ये मीठ टाकते आहे. मी नेहमी भात लावताना तूप किंवा तेलाचे 2-3 थेंब टाकते, त्यामुळे भात जो आहे तो असा मऊ छान असा होतो आणि त्याला टेस्ट पण छान येते. तुम्ही पण असं करता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कुकर लावून घेऊयात. कुकरच्या साधारण 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या मोठ्या गॅसवरती आणि 4-5 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस जो आहे तो बारीक फ्लेमवरती ठेवायचा आणि 2-3 मिनटं गॅस बारीक फ्लेमवरती ठेवून तुम्ही गॅस बंद करू शकता. बरीच लोकं मला म्हणतात की कुकरला जरी डाळ लावली, मुगाची डाळ लावली तरीसुद्धा लवकर शिजत नाही डाळ. तर असं नाही आहे. तुम्ही मोठ्या फ्लेमवरती 5 शिट्ट्या घ्या, 4 ते 5 शिट्ट्या घ्या आणि गॅस बारीक करूनसुद्धा एक 2-3 मिनटं तरी ठेवायलाच पाहिजे, तर डाळ चांगली शिजेल. मी ते 2 कांदे जे आहेत ते एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. लसूण वापरताना बिलकुल कंजूसीपणा करू नका, कारण चेचलेला लसूणची जी टेस्ट आहे ती ही मुगाच्या आमटीमध्ये प्रचंड भारी येते. डाळ पण आता आपली शिजून तयार झालेली आहे. त्याला थोडंसं स्मॅश करून घ्यायचं, नाहीतर ते मोठे मोठे दाणे आमटीमध्ये छान नाही लागत. त्यामुळे अशी थोडीशी डाळ स्मॅश करून घ्यायची. डाळीला फोडणी देण्यासाठी मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकलेली आहे. बारीक चिरलेला कांदा जो आहे तो परतून घ्यायचा. खूप जास्ती पण नाही परतायचा, थोडाफार कच्चा ठेवला तरी चालेल आणि लालसर होईपर्यंत परतायचा. त्याच्यातच आता मी इथे लसूण आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. मीठ टाकायचं, कांदा थोडासा लवकर शिजतो त्याच्यामुळे. मग आता यामध्ये कांदा लसूण मसाला मी इथे टाकलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त टाकू शकता. मी 2 चमचे टाकलेला आहे. तर कांदा छान परतून घ्यायचा आणि आपली शिजलेली जी डाळ आहे ती यामध्ये मिक्स करायची. डाळ आणि आपला कांदा लसूण मसाला जो आहे तो प्रॉपर एकजीव करून घ्यायचा. तुम्हाला आमटीची जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करा आणि मोठ्या गॅसवरती डाळीला शिजू द्या. 1-2 मिनटं तरी गॅस मोठा करून ठेवायचा. डाळ शिजतानाच मी नेहमी सांगत असते की काही पण गोष्ट असू दे, तुम्ही शिजतानाच कोथिंबीर त्यामध्ये ॲड करा आणि नंतर पण तुम्ही गार्निशिंगसाठी ॲड केली तर चालतेच. पण माझं कोथिंबीरवरती खूप प्रेम आहे. मला खूप आवडते कोथिंबीर शिजतानाच त्या पदार्थामध्ये टाकलेली. खूप कम्फर्टिंग आणि सोपी अशी रेसिपी आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय.